पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर इकडे बघू शकता सगळी माझी ये प्रणव पण ब्लॉग करतोय, याचा चॅनल सबस्क्राइब करा। तिकडे आम्हाला साप दिसलेला एनाकोंडा ते बघा यो ब्लॉग काढतो रास भारी। याचं 1K सबस्क्रायबर आहेत। प्रणव ब्लॉग सर्च करा, त्याच्यात सबस्क्राइब नका करू त्याला सबस्क्राइब करा आणि माझा चॅनल येतो। तर बघा बघू शकता तुम्ही कसला भारी व्ह्यू दिसतो। आज तर सकाळी ब्लॉग काढायला आलो शाळेत जायचे म्हणून। सासूबाई आपल्यावर चिडते झटपट यो गाणे बोलतं सासूबाई आपल्यावर चिडतं। याची सासूबाई कशी आहे काय माहित मला। तर तुम्ही बघू शकता तो पोऱ्या दिसत हागाला चाललेला आहे। सकाळी खाडीवर जातात सगळी। तर तुम्ही बघू शकता आम्ही एकच सारखी ब्लॉग काढत आहेत, पण त्याची ब्लॉग केव्हा पण मोठी असतं माझ्याहून। तर आमचा प्रदीप निराल चाललेला आहे आणि प्रदीप साठी तर स्विमिंग पूल भेटले। प्रदीप साठी स्विमिंग पूल भेटले जय बोलतं, पण तसा बरं आहे पण जरा लहानपणी स्वच्छ करायला लागेल त्याला। हा मग अशी खाडीन पावला तर बरं आहे ना मग प्रदीप, तो तरी बरा आहे। तर गावीच बघू शकता आमचा ग्राउंड किती भारी दिसतंय, सुंदरी। तर तो बघा नदी तिकडं माहित आहे ना तुम्हाला ऍस्ट्रॉइड पडलेला। यो भैया कोणतरी आले ऑइल मध्ये पाणी घेऊन आले। तर बघू शकता गद्दारी ना तो मला कॉन्टेंट भेटत तसा। तर बघू शकता रास काट आहे तिकडं रुकतान रास आज घुसला काटा। तर बघा काय होतं माझ्या एक ग्रुपला, तुमचे मुलं काय पण करा मग 1K सबस्क्राइब। यो निसता हे बाबा करता याला काट 40-50 रुपला असतील। तर बघा यो काजू खड्डा आहे आमचा ना, काजू खड्डा काजू खात राहा काजू खड्डा। मच्छी बिलकुल नाहीत गाईज त्या जवळ। तर बघू शकता तुम्ही। तर यो गाणी पका बोलतोय जय। तर प्रदीप बोलता मी काजू खड्ड्यान उडी मारणार आहे, तर बघूया मारत का ना। तर गाय जिकडे रास काट आहेत, माझा डोका फिरला। तर गाय जो बघा किती लागतं कपड्याला। तुमचे मुलं मला काट लागतात तुमचे कॉन्टेंट साठी। तर बघू शकता तुम्ही वापस कासाडी नदी बघू शकता। यो प्रणव ब्लॉगर बघू शकता कसा चालत आहे, जसा का मारायलाच जात आहे। तर तुम्ही बघू शकता बघा आमचा वापस ग्राउंड आलेला आहे। तर इथं प्रदीपचा स्विमिंग पूल आहे जयचे मताबी। तर आज पण कापरीच्या मंदिरावर जात आहेत। दुसरा कॉन्टेंटला भेटला आहे आम्हाला, मंदिरात पाय पडायला चाललो आहे आम्ही। पुण्य भेटत बरोबर बोलला, एवढा बरोबर कोणला बोला। तिकडं बघू शकता रासपोर आहेत। तर बघा झुंझुन आमचा झुंझुन रास फेमस आहे आमच्या गावात। एक नंबर टॉपचा ब्लॉगर आहे तो, तुम्हाला नसेल माहित, मी त्याचा बिग फॅन आहे। हा तो आमच्या गावातच आहे। तर बघा खूप चांगला बिल्डिंग आहे, तुम्हाला भेटतो मंदिरावर पोचल्यावर। मी वापस स्टार्ट केलेला आहे प्रदीपला दाखवासाठी। प्रदीप खूप फेमस आहे, रास फेमस आहे तो, तुम्हाला नसेल माहीत। त्याचा यूट्यूब चॅनल होता
त्याचा बॅन झाला यूट्यूब चॅनल म्हणून तो कमबॅक ना करा, नाही तर त्यांनी कमबॅक केला तर आम्हाला दोघांना सोडायचा ना. बघा खूप चांगलं वाटतं. तर इकडं पण पाया पडत आहे, तर इकडं जय पण पाया पडत आहे. तर आता मी पण पाया पडायला चाललो आहे. तर बघा कसं पाया. तर मोबाईल द्यावा कृपया माझ्याजवळ. तर बघा आम्ही मंदिराच्या आतमध्ये जात आहे. तर बघूया. तर बघा आम्ही इकडं पाया पडत आहे, सगळी मंडळी आमची. तर सगळी पाया पडतात. जय अजूनपर्यंत बघतात जय जरा पायाचं पण. तर गाईस आता मी कॅमेरा हातात घेतो. हे बघा खूप चांगला मंदिर आहे, रास भारी मंदिर आहे. तर ही बघा श्री कापरीचार्य महाराजांची आरती आहे. हे बघा एक आरसा आहे, इकडं महाराजांच्या हे आहेत. तर चला मी चाललेलो आहे, बाहेर चाललेलो आहे. तर बघा चिमण्या कसल्या लाईन मध्ये बसलेल्या आहेत. एवढ्या लाईनीत तर आम्ही शाळेत पण ना बसत. तर मंदिर बघा कसा दिसत आहे. पावसाळ्यात माहिती आहे तुम्हाला, तो टोकच एक लास्टचा टोक आहे ना, तेवढाच वाचतं. त्याशिवाय बाकी सगळा होतं डुबतं. तर गाईज काल पण मी हीच व्हिडिओ दाखवलेली. पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय अँड टेक केअर.